मी मान्यवरांना विनंती करतो, ग्रामपंचायतचे सदस्य लोकनियुक्तीसाठी सगळे समोर बा सर, समोर विनंती आहे, बीज माता राहीबाई यांना बाहेर जायचं असल्यामुळे आपण थोडंसं कार्यक्रम पण मी छोट्याशा गावामध्ये केलं पाहिजे आणि परत याची उत्पन्न घेतली पाहिजे. कारण आपल्या समाजामध्ये किती आजार वाढले, घराघरामध्ये कॅन्सर आजार आलाय, लहान बाळांमध्ये किती आजार आले. तर मी काय एवढी मोठी शाळा नाही शिकलेले, पण मी एक निसर्गाची शाळा शिकले आणि हे स्वतःच्या अनुभवातून हे काम मी फक्त माझ्या कुटुंबापुरतं सुरू केलं. पण कुटुंबापासून आज हे गावात गेलं, सगळ्या जगात गेले. तर हे काम प्रत्येकाने, प्रत्येक माझ्या शेतकरी बंधूंना एक विनंती, आपलं देशी बेन आहे, देशी वाण आहे, देशी झाड आहे, हे आपण वाचवले पाहिजे. कारण याची खूप आपल्याला गरज आहे, पुढं आपल्याला निसर्गाची गरज आहे. तर आपण हा निसर्ग इथून पुढे वाचाय, ही काळी माती ही तुमची आमची सगळ्यांची मात आहे, हिचं सुद्धा आरोग्य आपण वाचवलं पाहिजे. कारण अन्नचा माती चांगली तर अन्न चांगलं, अन्न चांगलं तर माणूस चांगलं. हे जर आपण आज सांभाळलं तरच आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी शिल्लक राहणार आहे, नाही तर पुढच्या पिढीला काही शिल्लक राहणार नाही. मग मला असं वाटतं का प्रत्येक दिवशी मी प्रत्येकाच्या शेतामध्ये परत आलं पाहिजे, मुक्त झालं पाहिजे. हे काम मी एक दुर्गम भागामध्ये सुरू केलं, तर हे आज गावागावात चाललंय. आता मला तर वाटतं खूप गोडा, पण मी सगळ्यांची माफी मागते. मला मुंबईला पोहोचायचंय, तर मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद बीज माता राहीबाई. यानंतर